उदयस्त ग्रामस्थ मंडळ चंदनपुरीकर इथे आल्यानंतर काही गोष्टींचा खुलासा झाला की गत वर्षापासून हा नामसप्ताह चालू आहे, पण कुणीतरी रस्ता दाखवणारा असावा, वाट दाखवणारा असावा, आणि ज्या गावचा सरपंचच सात्विक आहे ते गावाला वळण कसं लागणार नाही तुम्ही सांगा. आणि म्हणून आदरणीय विनोदजी शेलार विद्यमान सरपंच आहे आणि त्यांच्या विद्यमाने गावातली सगळी तरुण मंडळ, माझी ही सगळी भावंड एका धर्मकार्यामध्ये अग्रेसर झाली की मोठ्या उत्साहानं वारकरी संप्रदायाचे विचार आपल्यापर्यंत पोहोचावे. जगातला अंधकार जो दूर करतो ना त्याचा विजय असतो नेहमी. जगासाठी जो तडपडतो ना त्याला जागा चांगली मिळत असते. आता जागेसाठीच तळमळ आहे सगळी. त्या साधूसाठी देव आला, त्या साधूंच्या चरणावर आपली जागा आहे, परमात्माच्या सानिध्यात आपली जागा आहे. आणि म्हणून आदरणीय विनोदजी असतील, त्यांचं संपूर्ण मित्रमंडळ असेल, गावकरी मंडळ असेल, भक्तिमती सर्व आया इकडे बसलेल्या आहेत. आपण सगळ्यांच्या विद्यमाने संपूर्ण चंदनपुरीकर आणि भगवंताचा आशीर्वाद आपल्या मस्तकावर आहे. इथपर्यंत मला बोलवलं कारण माध्यम कुणीतरी असतं, असं उठायचं आणि चंदनपुरीला जायचं असं नसतं, कुणीतरी बोलवणारा असतो. आणि म्हणून या ठिकाणी ज्यांनी आम्हाला निमंत्रण दिलं असे आदरणीय वारकरी संप्रदायाचं भूषण, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या आवाजाचं वेड आहे असे आदरणीय आमचे आबा अभिमन्यू आबा पांचाळ. इथे आल्यानंतर माणिक महाराजांची भेट झाली आणि ही सर्व माझी भावंड